सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे पुन्हा. आणि मागचे ब्लॉग जर तुम्ही बघितले नसेल तर नक्की बघा. आणि आज मला आहे वीक ऑफ आणि आज आहे सुट्टी. सो सुट्टीच्या दिवशी आपण तुम्हाला माहिती आहे कोणते कामं करत नाही, पहिले ब्लॉग शूट करतो. आणि मॅडम इकडे झाडू पोछा लावून राहिले आहे. 2 दिवस बिमार होतो, मस्त बिमार होतो. 2 दिवस मस्त बिमार होतो. शूट नाही गेला कारण मला पण बरं नव्हतं, खूप असं अस्वस्थ वाटत होतं. आणि गौरवला पण थोडं बिघडलं होतं. गौरवचं काय बिघडलं म्हणजे काल आम्ही जे गुलाबाचे झाडं वगैरे आणले ते आज सेटअप करणार आहे आम्ही सगळं. हे बाल्कनी म्हणजे जे आमची ग्रिल आहे, छोटा गार्डन ते आम्ही सेटअप करणार आहे. थोडंसं मिनी गार्डन. आणि थोडंसं मला बाईक पण वॉश करायची आहे, ते पण दाखवेल तुम्हाला. थोड्या वेळाने जाईल मी बाईक वॉश करायसाठी. आणि तुम्ही जर काही मागचे ब्लॉग बघितले नसेल तर नक्की बघा मागचे ब्लॉग. तर आता पण तुम्ही मागचे ब्लॉग तुम्ही बघून नाही राहिले गाईज. आणि कमेंट करा. आमच्या चॅनलवर असे नवीन लोक जुळून राहिले आहेत, त्यांचे ते ओपिनियन सांगतात. आणि एक नवीन काल कोणतरी एक ताई आहे तर त्यांची पण कमेंट आली होती. एक शोभा, हां, आणि शोभा खर्चे म्हणून एक त्या पण ताई आहे, त्या पण एक छान कमेंट करतात. ते कमेंट्स ऐकून खूप छान वाटलं. आणि कसं आहे ना, कोणाचा स्वभाव असतो तसा. आणि एका ताईचं ओपिनियन हे होतं की आम्ही जे म्हणजे प्रोडक्ट घेतले आहे बेबीसाठी तसं हां आधी की आपल्याकडे कोणाचे यूज करायला नसतात, आमच्याकडे नाही, यूज करायला नसतात, ते जुने वापरतात. पण आता मी घरी तसं विचारलं होतं, त्यानंतर डिसिजन घेतला. आईला एकदा विचारलं, त्यांनी म्हणली की तू सगळं तयारीत राहा, कारण कसं असते ना, आजकाल नाही राहिलं ते की वेळेवर करू वेळेवर घेऊ. कारण आजकाल सिच्युएशन कशी येईल काय येईल ते डिपेंड करते, सांगता नाही. त्यामुळे मग आम्ही आधीच शॉपिंग केली. सो गाईज, बरेच लोक मानतात या गोष्टीला, बरेच लोक नाही मानत, पण तुम्ही ॲडवाइस दिली त्यासाठी थँक्यू ताई. आणि मान्य आहे, बऱ्याचशा फॅमिलीमध्ये आजही या गोष्टी फॉलो करतात लोक. बट आता आम्ही दोघंच राहतो. आणि तुम्हाला जर तुम्ही ब्लॉग बघत असाल, तुम्हाला माहिती आहे आमचं कोणी बघणार नाही, त्यामुळे आम्हाला सगळं बघावं लागतं, आम्हाला सगळं पाहावं लागते. आणि त्या सिच्युएशनमध्ये मी पण जाऊ शकणार नाही की घ्यायला शॉपिंगला वगैरे. आणि बाळ झाल्यावर तुम्हाला माहिती आहे किती रिस्पॉन्सिबिलिटी राहते. बाळाचं 24 तास जवळ राहावं लागतं फिडिंगमुळे. मग नाही जाऊ शकत, म्हणून मी शॉपिंगचं जास्त ठेवलं नाही. आणि थोडीफार केली आहे कपड्याची शॉपिंग, बाकी तर सगळे क्रीम्स प्रोडक्ट वगैरे तेच केलं आहे आम्ही. म्हणजे तसं बघा, तुमचं जे म्हणणं होतं ना की पहिले शॉपिंग नाही करायला पाहिजे, ते अग्री आहे आम्ही त्या गोष्टीसाठी. पण कोणी आता एक सेलिब्रिटीचा ब्लॉग बघितला होता आम्ही, त्यांनी कोणाकडले तरी जुने कपडे आणले होते आणि शेवटी शॉपिंग त्यांनी केलीच होती. हां, त्यांनी पण नवीन घेतलं असं नाही की शॉपिंग ते जुने. आता कसं आहे, आपल्या पिढी आणि जुनी पिढी खूप डिफरन्स आहे. एज म्हणजे जे एज डिफरन्स आहे खूप आहे, आणि त्यांची थिंकिंग पण वेगळी असते. त्याच्यामध्ये सायंटिफिक रिझन होतं. ऍक्च्युली आपण जे विचार करतो ना, तो क्रायटेरिया नव्हता, त्याचं सायंटिफिक रिझन होतं. आणि लोकांना वाटायचं की जुने लोक म्हणतात म्हणजे त्यांचं काही तर्क वेगळं असेल, तसं काही नसते. त्याच्यामध्ये सायंटिफिक रिझन असते. जर्म्स लागलेले असतात, वॉशेबल नसतात ते कपडे, म्हणून कदाचित जुने कपडे यूज करायला वगैरे लावत असेल, रिॲक्शन नाही झालं पाहिजे, स्किन इन्फेक्शन नाही झालं पाहिजे, असे राहतं. तर आम्ही प्रॉपर वॉश करून घेणार आहे बेबी डिटर्जंट म्हणून. सो आम्ही पण थोडं काळजी घेणार या बाबतीत. आणि आम्ही तेच आहे की आम्ही सगळं वॉशिंग वगैरेचं प्रॉपर करणार आहे सगळं. आणि असं नाही की घेतले, हां, आणि असं नाही की नवीन घेतले तर डायरेक्ट घालणारच, असं काही राहणार नाही आहे. त्याची आम्ही पूर्ण प्रिकॉशन घेईल. हां, आणि थँक्यू सो मच ताई तुम्ही कमेंट केल्याबद्दल. आणि जो येईल, तुम्ही जो बघितला असेल तो ब्लॉग, त्याच्यावर कमेंट करा. आणि तुमचे ओपिनियन आहे जे काही आहे ते तुम्ही मांडू शकता. आणि जे तुम्हाला कोणते प्रोडक्ट त्याच्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही ते कमेंट्समध्ये तुम्ही बोलू शकता. इकडे गौरवला लावलाय कामी, मला एवढं झुकून झाडता नाही येत. आणि आमची बाहेरची झाडणी खूप खराब झालेली आहे, त्यामुळे गौरवला झाडायला लावलं. हे काम झालं की आज ते थोडं फाईलमधला चेक करून घेऊ त्या बॉक्समधला. आणि ते मग प्लांटर्सचं थोडंसं करायचं आहे. इरिका प्लांट आणला मी लास्ट टाइम. आम्ही 3 प्लांट घेतले होते, जे लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल. हे एक इरिका प्लांट, आणि 2 परत आहे. एक मिनी रोज आहे, एक असा छोटा बटन रोज म्हणतो तो, आणि एक घेतला आहे मोगऱ्याचं.
ते तुम्हाला लवकरच दिसेलच. तर हे तिन्ही प्लांट आम्हाला असे बापरे प्लांटरमध्ये करून घ्यायचं आहे फिक्स. ते त्याच्यात सध्याचं ठेवलेलं आहे. गाईज बाहेर एवढी ऊन आलेली आहे, चक्क प्रकाश पडलेला आहे आणि झाडं अजूनपर्यंत लावायचेच आहे. बघा कसे चिमून राहिले बिचारे. झाडं लावायचं आहे तर ते काम करायच्या आधी गौरवनी हे इकडलं करायला घेतलं. इथे काय झालं, गौरवनी पूर्ण भरवून ठेवलेलं होतं कांड. सुंदर कांड करून ठेवलेलं आहे आम्ही इथे काळा काळा, पण ते तुला दिसणार नाही. थांब मी लाईट लावते. हां अब देख. तर इथे मस्त ऑफिस करायला बसतात तर पूर्ण वॉल कशी करून ठेवली आहे. गाईज आता वाजल्या 7 वाजून राहिले. मी आलो बाईक वॉश करून. नागपूरमध्ये AI सिग्नल लागलेले आहे आणि मराठी आकडे सुद्धा आले आहे त्याच्यावर. नवीन नवीन पाहायला भेटून राहिल्या. आणि आता चला आपण थोडंसं ते तुम्हाला सकाळी सांगितलं होतं की प्लांट सांगितले होते ते लावायचे होते. आता ते थोड्या वेळाने करतो आम्ही आता. आणि चहा तर संध्याकाळचा सोडला आहे आम्ही. सकाळी चहा घेत असतो. आणले आहे तर हे 2 कुंड्यात लावायचे. कोणत्या कुंड्यात लावायचे आहे ते आम्ही बघतो. आणि मोसम मस्त सुहाना झाला एक नंबर. मग असे आभाळ आले होते. हे आमचे पराक्रम चालू आहे अजून. हे लावलेलं आहे इथे व्हाईट कुंडीमध्ये. अंदरची कुंडी जशी आहे तशीच आहे. हे छान दिसतात आहे बघ. व्हाईट छान दिसते. आणि तू माहिती आहे हे ग्रो करून राहिले बघ इथे. हे तुटलंय बा. हे गेलंय काय हे नाही ना. अरे मीच तोडलं होतं हाताने. हे झाड काय झालं त्याला. पाणी जास्त झालं घ्यायला. त्याचं मूडच तर गायब झालं. आणि हे पण लावायचं आहे ना पाम. एरिका पाम पण लावायचं आहे ना. घेऊ का बाल्कनीत. चला हे फायनली एरिका पाम आता आपल्याला इकडं लावायचं आहे मस्तपैकी फायनली गाईज. आणि आता याच्यात हे टीव्हीवर जाईल. मस्त दिसते छान. आणि हे सगळे करून याच्यात एक प्लांट लावणार आहे. हे जे 2 दिसून राहिले मोगरा आणि गुलाब ते लावणार आहे. आणि एरिका पाम मोठ्या ह्याच्यात लावायचं ना. 2-3 दिवसापासून आम्ही विचार करून राहिलो होतो. थोडासा लाईटचा प्रॉब्लेम आहे. थोडासा ॲडजस्ट करून घ्या. उजेडच नाही पडत आहे. ॲक्च्युली तुझा अंदाज झाला. आम्ही आता संध्याकाळचं झाडाचं काम नाही करत. पण प्रॉब्लेमच आहे उद्यापासून. कारण गौरवचं ऑफिस आपल्याला फुरसतच नाही भेटत. वी डोंट हॅव टाइम. ही माती चांगली आहे काही. सगळी माती विकतची आपण मागे आणली. ते मागची आहे का माती. आम्ही खूप दिवसाचा विचार करत होतो की पाऊस पडेल पण करू. पण पाऊस होता मागे पण एवढा कंटिन्यू होता की करणं विचारू नका. काही करूच नाही शकलं ना. त्यामुळे म्हटलं की आता तरी थोडं. यस एक नंबर. हे आणले ते 2 आम्ही. हळूहळू जोर नको लावू. हे आहे याच्यात हे कुठतरी प्लॅन करायचं आहे. हे आहे आणि एक एरिका पाम आहे. ते करून टाकतो आता आम्ही. आणि मोगरा जायगा नाही ना. चांगल्याच्यात लाव ना मोगरा जरा. नाही ना मोगरा ग्रो करते ना. करते का. बरं ठीक आहे. चला गाईज तर आता मी हे करून घेतो कामं. हे शूट करणं पॉसिबल नाही आहे आमच्याकडनं. कारण की पुष्कळ वेळ जाईल आणि स्पेस पण राहणार नाही. डायरेक्ट झालं आता डायरेक्ट फायनल झाले तुम्हाला दाखवतो. टिल देन सबस्क्राईब करा तोपर्यंत. सो गाईज मी आता ORS पित आहे कारण मला थोडंसं ठीक नाही वाटत आहे. गौरवने आणून दिलं आणि तो तिकडे त्याचं गार्डनिंगचं काम सुरू आहे. हे बघा तो कुंडीला होल करत आहे इकडे. आणि आंघोळसुद्धा व्हायची आहे आज. आंघोळाचा संध्याकाळी शॉवर घेतो म्हणते. आणि मला खूप जास्त थकल्यासारखं वाटत आहे. माहीत नाही अगर थोडंसं पण एक्झर्शन सहन नाही होत आहे. आता तर बिलकुल नाही होत आहे. आणि माझा अवतार बघून तुम्हाला आयडिया दिसेल. मला तर बिलकुल हेअर कोम करायचा पण कंटाळा होऊन राहिलेला आहे. एवढं पेनफुल झालेलं आहे आता. हे दिवस असे झाले आहे माझ्या पूर्ण अख्ख्या नाईट स्लीपलेस झाल्या. म्हणजे मी रात्रीची झोप फार गायब झाली आहे माझी. आणि त्रास एक्स्ट्रीम लेवलवर चालला आहे असं वाटतंय. काही एक्सप्लेन नाही करू शकत. पण ठीक आहे. काही दिवस आणखी सही झाला. आता 9 मंथ कसे गेले ते कळलं नाही. पण आता एंडिंगला थोडा त्रास होता त्याच्यामुळे थोडं
वाटत आहे की यार कधी संपेल हे दिवस, असं होत आहे. पण झालं आता 9 मंथ एंटर करणार आणि डिलिव्हरी 9 मंथमध्ये होऊ शकते, तर कधी पण होऊ शकते. आता डेट तर दिलेली आहे, ड्यू डेट म्हणून सांगते की 19 तारीख दिलेली आहे. आणि काय होईल काही म्हणजे मला खूप थोडं एक्सायटेड आहे आणि डोक्यात थोडंसं काही सुरू आहे. इमर्जन्सी कशी राहील, काय सिच्युएशन राहील, कारण फर्स्ट टाइम डिलिव्हरी आहे. आणि बस माहिती आहे गौरव, देव करो स्वामी सगळं सांभाळून घेईन मला, तसं तर एवढा विश्वास आहे. एकदम जास्तच वाटत आहे आता, थोडं थोडं बरं नाही वाटत आहे. आणि भाजी भात वगैरे तर झाला होता, पण पोळ्याला टाकलं आहे. तर गौरवला म्हटलं तर तो कणिक भिजवतो म्हणत आहे आता. तर गाइस आज हम आपको सिखाएंगे कणिक कैसे भिजवते हैं. इकडे कणिक घेतली आहे आणि आता पाणी टाकायला सांग. कणिक घेतली आहे, हां थोडं थोडं टाक. ग्लासात पाणी घ्यायचं, बघ थोडं थोडं. असं ग्लासात पाणी घ्यायचं. हां पहिले पिऊन घ्यायचं. टाक ना पाणी, टाक, मी सांगते तुला. हां बस थांबून जातात तेवढं हे कर. माझ्याकडून बसणं पण नाही होत आहे, एवढं मला त्रास होऊन राहिला आहे. आणि फर्स्ट टाइम असं झालं की गौरव कणिक भिजवत आहे. फर्स्ट टाइम या 4-5 वर्षात लग्नानंतर. तू कणिक कधीच भिजवली नाही माहिती आहे का, फर्स्ट टाइम. पोळी ट्राय केली होती नकाशा भारताचा, ते रूमवर असताना माहिती आहे का. गौरवला म्हटलं थोडं करते मी, पण तो म्हणाला की मी ट्राय करतो, मला पण भिजवता आली पाहिजे. तुम्ही शिकून घ्या, कधी काम येईल. तो गुण जिंदगी की टाकायचे. थोडंसं पीठ पण घ्यायचं होतं हात क्लीन करायला. हात पाशीन बॉटल पडन हाताने धक्क्याने. थोडं पीठ घ्यायचं होतं आणखी. सो गाइस उंड्या करून ठेवून दे त्याच्यात. बघू शकता तुम्ही, खूप सॉफ्ट, खूपच एक नंबर भारी. त्याचे माहिती आहे का काय तयार होऊ शकते आता सध्या, पाव तयार होऊ शकते. पाव बनवून ओव्हन मध्ये ठेवले ना की ते पाव बनणार. तर फायनली सक्सेस भेटलेला आहे आपल्याला. तुमची अजूनही काही क्वेरी असेल की कणिक कशी भिजवली जाते ते तुम्ही कमेंट करू शकता. आणि जर क्लासेस लावायचे ते नंबर दिला खाली मी ते चेक करा. आणि खरंच पहिल्यांदाच झालं आमच्याकडून हे. तिकडल्या रूमवर होते एकदा मी केले होते, पूर्ण मेस करून ठेवला होता. ते काही जमलं तर खरं सांग ना. खूपच सॉफ्ट कणिक बघा, छान बनली. भिजवली मग कणिक आपण. काही शब्द पोळ्या बनवता त्याच्या करता येत होती, पण तुला करता येत होती, पण तू करून नाही दाखवली. नाही खरंच नाही खरंच मला नव्हती जमत. नाही खरंच नाही, शपथ नाही जमत. मग बाई पण अशी कधी भिजू नाही शकत, एवढी छान भिजवली. अरे पण ते पाण्याचाच अंदाज नाही समजत त्याचा की कसं किती पाणी लागेल म्हणून. आजचा ब्लॉग आपण इथे शॉर्ट अँड सिम्पल करू आज थोडं, ठीक आहे. आणि आज ते कोंड्या केल्या आम्ही, ते दाखवायचे राहिल्या, ते दाखवतो. 2 मिनटं थांबा. बघा हे मोगरा लागलेला आहे इथे, आणि ते पावडर टाकून दिलं, इथे गुलाब लागला. आणि हे सगळं साफ केलं. इथे एक प्लांट लावायचा आहे आणि मोगऱ्याचा वास येते मस्तपैकी. आणि हे इथली कुंडी चेंज करायची, ती पण चेंज नाही केली. हे बघा एक इथे लावलेली आहे मस्तपैकी.